बातमी सायबर फसवणुकीसंदर्भातली। सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये जर ग्राहकानं 3 दिवसांच्या आत माहिती दिली तर त्याची जबाबदारी शून्य असेल। जर बँकांनी वेळेवर कारवाई केली नाही तर त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। नियामक कायद्यांमध्ये पहिल्यांदाच मसुदे जनतेसाठी प्रसिद्ध केले जात आहेत आणि त्यांच्याकडून सूचना सुद्धा मागवल्या जात आहेत। तर ग्राहकांना फसवणुकीची माहिती ही 3 दिवसात द्यावी अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? बघा, हे जे मसुदा आहे तो आरबीआयने लोकांसमोर ठेवला आहे। आरबीआयने 238 बँकिंग नियमांचा हा मसुदा 10 नोव्हेंबर पर्यंत ठेवून लोकांना म्हटलं की तुमची मतं द्या। हे सगळे नियम हे एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत। मधल्या काळात दीपाली, मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होतो आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे काही सायबर फ्रॉड होतं त्याच्यात बँकांची काही जबाबदारी आहे की नाही, कारण अत्यंत सहजपणे बँकांची सुरक्षेची यंत्रणा भेदून हे लोक ट्रान्सफर करत होते। मी साधी गोष्ट, मी एका खासगी बँकेचा ग्राहक आहे, तर मला या संदर्भामध्ये आधी नोटिफिकेशन येतं आणि मग तो व्यवहार होतो। नेमकं आता आरबीआयचं तेच म्हणणं आहे की बँकांनी आता याची जबाबदारी घ्यावी। जर तुम्ही 3-4 दिवसामध्ये हे कळवलं की असं असं सायबर फ्रॉड होतं तर त्या रकमेची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असेल। जर त्यांनी वेळेवर कारवाई नाही केली तर 25,000 रुपयापर्यंतचा दंड बँकांना होऊ शकतो। जवळपास हे जे 238 नियम आहेत हे सगळेच्या सगळे, म्हणजे लॉकर चोरी असेल, केवायसीची आउटसोर्सिंग असेल किंवा प्रीमेट दंड असेल किंवा सिबिल अपडेट असेल, ह्या सगळ्या संदर्भामध्ये बँकांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे हे जबाबदारी करत असताना फौजदारी संहितेपेक्षा दंड या गोष्टीवरती अधिक आरबीआयने लक्ष दिलंय आणि त्याप्रमाणे हे मसुदे आता लोकांच्या समोर येतील आणि अंतिम निर्णय किंवा नियम हे 26 एप्रिल 2026 पासून लागू झाले, 1 एप्रिल 2026 पासून, की मग आपल्याला बँकिंग सेवेतली कमालीची सुधारणा दिसेल। पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये आरबीआयनं लोकांकडनं मतं मागवली, त्यांनी सायबर फ्रॉड रोखण्याचा प्रयत्न केला। दीपाली, निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।